राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली आहे। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना नानाभाऊ राज्यातील राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्याचं पीक कर्ज थकबाकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला, आणि जो रेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50,000 रुपये असा निर्णय आज राज्याच्या महायुती सरकारने घेतलेला आहे। तो खूप चांगला निर्णय देवेंद्रभाऊ फडणवीसांनी घेतल्यामुळं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीसांचं आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी निश्चित प्रकारे आभार मानतो। निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती, ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे। त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा। तर कोरा तर केलेला नाही आहे, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत, आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं। फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती। शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याची रक्कम आता खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा ही घोषणा केलेली आहे, आणि कृषी मंत्री जे दत्तात्रय भरणे आहेत त्यांनी सुद्धा असे सांगितले आहे। परंतु जी कर्जमाफी आहे ती 50,000 प्रति शेतकरी हे मिळणार आहेत, आणि ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी असणार आहे। रोहित पवार यांनी आंदोलन सुद्धा केलं होते की शेतकऱ्यांना प्रति 50,000 नाही तर प्रति 2 लाख रुपयाची तुम्ही मदत करा, आणि जी रक्कम आहे ती सुद्धा वाढवून देण्यात यावी, यासाठी त्यांचे आंदोलन सध्याही सुरू आहे। यामध्ये काही त्यांनी स्थगिती दिली होती, बैठक पार पडणार होती, पण बैठकीमध्ये अजून काही निर्णय झालेला नाही आहे। परंतु प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 लाख रुपये देण्यासाठी ते अजूनही तयारीवर आहेत, त्यांनी आंदोलन अजूनही पुकारलेले आहेत। सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी रक्कम जरी मिळत असली तरी राहिलेली जी रक्कम आहे ते नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे, कारण 1 महिन्यापर्यंतचा कालावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी लागणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आधी भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम असते त्याला टप्प्याटप्प्याने आम्ही पाठवत आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळाली आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही ती मिळायला उशीर होत आहे। त्याचे कारण म्हणजे टप्प्याटप्प्याने जे जिल्हावाईज आहे, जिल्हावाईज निधी त्यांनी वाटलेला आहे, त्या जिल्हावाईज त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, आणि लवकरच वाढीव रकमेचं सुद्धा
निर्णय हा येणार आहे, कारण आपण बघू शकतो की पावसाळी अधिवेशन राज्यामध्ये सुरू आहे आणि यामध्ये पुरवणी मागणी देखील मांडलेल्या आहेत. त्या पुरवणी मागण्यामध्येच लाडकी बहीण योजना जी असो किंवा आपल्या इतर कुठल्याही योजना किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना असो, यांची जी वाढीव रक्कम आहेत, जे पैसे वाढीव सांगितलेले आहेत, त्यासाठी ही पुरवणी मागणी होती आणि याला देखील लवकरच मंजुरी भेटेल आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.